गोवा हडपडे येथील ज्या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्याच ठिकाणी आहे. आपण बघताय ब्रिज बाय रोमिओ लेन या ठिकाणी अशा पद्धतीची दुर्घटना घडली होती आणि त्याच्यात 25 लोकांचा मृत्यू झालेला आहे. जर बघितलं तर काल अशा पद्धतीचा एक कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला होता. आपण बघताय हा बोर्ड आहे. 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला याच ब्रिज बाय रोमिओ लेन या हे रेस्ट हाऊस आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे इथे मोठी गर्दी असण्याची शक्यता आहे. आणि या गर्दीच्या वेळीच ही दुर्घटना घडली. सांगितलं जाते की किचनमध्ये जो सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे ही दुर्घटना घडली असं सांगितलं जातं आहे. जर बघितलं तर त्यात जे 4 पर्यटक होते आणि 14 कर्मचारी होते आणि जे 7 जण आहेत त्यांची ओळख पटलेली नाही. मी या ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी बघताय कशा पद्धतीने हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आतमध्ये जाण्यापासून सर्वांना रोखण्यात आलेलं आहे. आतमध्ये काय दुर्घटना घडली ती दाखविण्यात येत नाही आहे. जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि हा जो दरवाजा आहे तो सुद्धा आता बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र बघितलं तर हा जो DJ निकी हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी इथे मोठी गर्दी होती अशा पद्धतीने सांगितलं जातं आहे. त्यामुळे एकूणच दुर्घटना घडली त्यावेळेला आतमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक होते असं सांगितलं जातं आहे. जर बघितलं तर गोव्यामध्ये 31 डिसेंबरचा आता माहोल सुरू झाला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर सॅटर्डे संडे ही सुट्टीचे दिवस होते त्यामुळे मोठी गर्दी होती आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर हा असा माहोल तयार झालेला आहे. मोठी दुर्घटना आहे. जर बघितलं तर 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यापैकी 25 लोक मृत्यू पावलेत आणि 6 लोकांवर आता गोव्यातील GMC रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकूणच बघितलं तर अशा पद्धतीची दुर्घटना आहे. गोव्यातली ही सर्वात मोठी दुर्घटना म्हटली जाते. अगदी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत त्यांनीसुद्धा या दुर्घटने कशामुळे घडली त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. कारण ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी इथे जो आवश्यक असते आग विझवण्यासाठी जी आवश्यक यंत्रणा असते ती नव्हती. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर ही जी दुर्घटना आहे त्याच्यावर जर बघितलं तर आता चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आले. मात्र ही गोव्यातली सगळ्यात मोठी दुर्घटना आहे असं सांगितलं जाते. विकास गावकर, TV9 मराठी, गोवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.